नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज हे सिंगल रीडिंग असणार आहे आणि टाईमलेस रीडिंग आहे. जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या पिरियडला ते लागू होईल. सॉरी. तर आजच्या रीडिंगचा विषय डिवाइनने हा दिलेला आहे. व्हॉट इज द फेथ ऑफ द प्रेझेंट सिच्युएशन ऑन युअर माइंड. सध्या ज्या कुठल्या परिस्थितीचा विचार करताय तुम्ही, जी कुठली परिस्थिती तुमची हायलाईट झालेली आहे, तर त्यावरती त्याचं इफेक्ट काय आहे, त्यावरती डिवाइनचा काय गायडन्स आहे, त्याचं पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे त्याबाबत, ते आज आपण पाहायचं आहे. सो आता हे तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या संदर्भात आहे हे कल्पना नाही आहे. सो त्यासाठी एक साधारणतः कल्पना येण्यासाठी मी एक प्रोसिजर फॉलो करणार आहे. मी तुमचं सिग्निफिकेटर कार्ड ड्रॉ करेन. डिवाइन एनर्जी, स्पिरिट गाईड्स, हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड मी ड्रॉ केलेलं आहे. आपण ते पाहू. जस्टिस हे तुमचं कार्ड आहे. सो एक बॅलन्स व्यक्तिमत्व असावं तुम्हाला कदाचित एक सत्याची किंवा न्यायाची आवड असेल. एक तुमचे विचार एकदम सरळ असतील, एक नैतिक असतील, नैतिक विचार असतील आणि क्लॅरिटी असेल तुमच्या प्रत्येक वागणुकीमध्ये. एक सडेतोडपणा असेल, क्लॅरिटी असेल, नियमाप्रमाणे वागणं, रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणं हे तुम्हाला आवडत असेल. सो असं काहीसं या कार्डवरून दिसतं आहे. हे कार्ड तुम्हाला सिग्निफाय करत आहे. सो आता हे कार्ड मी पुन्हा एकदा डेकमध्ये तसंच ठेवणार आहे आणि आपण एक डेक चांगला शफल करायचा आहे. सो आता हे कशाबद्दल आहे हे जाणून घेण्यासाठी डिवाइन मला आता मदत करेल. सो मला कल्पना येईल साधारणतः हे तुमच्या कुठल्या सिच्युएशनबद्दल आहे. ओके. सो आता मी चांगला शफल केला आहे. आता या 4 पाईल्स मी प्रिपेअर केले आहेत. यामध्ये आपण तुमचं कार्ड शोधायचं. यामध्ये नाही आहे. सेकंड पाईलमध्ये पाहू. यामध्ये देखील नाही आहे. सो थर्ड पाईलमध्ये पाहू आपण. यामध्येही नाही. सो डेफिनेटली इथे असावं. हे बघा. ओके. सो आता ह्या बाकीचे कार्ड्स आहेत ना, हे आपण साईडला करूया.
आणि हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आणि हे कार्ड हे मगाशी फ्लिप झालेलं. सो डिवाईनने हे हे कार्ड जे आहे ना हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. ओके. आता यातले अजून काही कार्ड्स आपण ड्रॉ करूया. डिवाईन गाईड करेल. अजून एक कार्ड ड्रॉ करू. ओके. तर बघा त्या 4th पाईलमध्ये तुमचं कार्ड आलेलं आहे. म्हणजे हा तुमचा प्रश्न हा तुमच्या एक भौतिक जगाशी, तुमच्या फायनान्सेस, तुमची प्रॉपर्टी, संपत्ती याच्याशी रिलेटेड आहे. सो एक तुमचं एक फायनान्शियल मॅनेजमेंट, ते कसं व्यवस्थापन कसं करायचं, किंवा एक प्रॉपर्टी असेल एखादी तुमची, त्यासंबंधी हा प्रश्न असू शकतो डेफिनेटली. काही ओरायकल कार्ड्स आपण ड्रॉ करूया आणि मग सगळे कार्ड्स पाहू. सो आता आपण कार्ड्स पाहूया. तर पहिलं तुमचं जस्टिसचं कार्ड हे सिग्निफिकेटर कार्ड आहे. ओके. त्यानंतर हे 4 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आलं आहे. नंतर हे कार्ड आलं आहे क्वीन ऑफ स्वॉर्ड्सचं. त्यानंतरचं हे जे कार्ड आहे ते 8 ऑफ स्वॉर्ड्सचं आहे. त्यानंतरचे हे आहे ते किंग ऑफ कप्स. आणि द सनचं कार्ड लास्ट आहे. ओके. इथे एक कार्ड आलं आहे ते आहे मेसेज. मेसेजचं कार्ड. स्टेप आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन, नॉर्थ नोड हे कार्ड आहे. ज्युपिटर इन एरीज, सॉरी टॉरस, ज्युपिटर इन टॉरस. स्टेटस हे कार्ड आहे. आणि सॅटर्न इन टॉरस
विथ ऑस्टेंटेशन एक आहे. टी लिव्स पाहूया. बीटल, गुड फॉर्च्यून. ब्रिज, सक्सेसफुली ओव्हरकमिंग अ प्रॉब्लेम. कॅरेज, अ जर्नी आयदर फिजिकल और मेंटल. कॉइन्स, मनी विल बी कमिंग टू यू. वा, सक्सेस आहे, फॉर्च्यून आहे, प्रश्नच नाही. खूप छान. ओके, तर कार्ड्स पाहता असं दिसतंय हा डिवाईनचा तुम्हाला मेसेज आहे. हा स्पेशल मेसेज आहे तुम्हाला. अगदी त्यासाठी कार्ड्सने ड्रॉ केलेला आहे. कारण काय, तुमचा जो काही फायनान्शियल इश्यू असेल ना, त्यावरती म्हणजे आता तरी आपण जी प्रोसेस फॉलो केली त्याप्रमाणे असं कळलं की 4th पाईलमध्ये हे कार्ड आलेलं आहे तुमचं. आणि ती डिनोट करते की पेंटॅकल्स संबंधी म्हणजे एक भौतिक सुखासंबंधी, भौतिक तुमच्या रिसोर्सेस काय असेल, फायनान्सेस असतील, प्रॉपर्टी असेल, त्याच्या संबंधी हा तुमचा प्रश्न आहे, हे त्यावरून दिसतं. आणि इनफॅक्ट इथे सुद्धा जो हे इंटरप्रिटेशन जर करायचं झालं या स्पिरिटचं, तर ते सुद्धा हेच दाखवत आहे की हा समथिंग फायनान्शियल संबंधी स्पिरिट आहे. पहिली तर गोष्ट एक आहे, प्रश्नाचं उत्तर तर इथे मगाशी फ्लिप होऊनच मिळालं होतं. 4 ऑफ कॉइन्स. 4 ऑफ कॉइन्स काय सांगतं, एक तर ते होल्ड दाखवतं, पजेशन दाखवतं, तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. पजेशन्स, प्रॉपर्टी, सगळ्यावरती तुम्ही होल्ड ठेवणार, हे तुमचं उत्तर आहे. पण एक दुसरा ॲडवाईससुद्धा आहे तुम्हाला, स्टेप आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. का तर 4 ऑफ कॉइन्स हे कार्ड हेही सांगतं की तुम्ही काहीतरी, तुम्हाला सगळं मिळणार आहे, तुमचे स्टार्स चांगले आहेत, तुम्हाला गुड फॉर्च्यून आहे, तुम्ही सगळ्या अडथळे पार कराल, जे काही मार्गामध्ये येतील ते. तुम्हाला एक पैसा, प्रॉपर्टी, जे काही तुमची इच्छा असेल ते तुम्हाला सगळं काय मिळणार आहे. इनफॅक्ट एक प्लॅनेटरी अलाइनमेंटसुद्धा दाखवत आहे की ज्युपिटर इन टॉरस, सेकंड 2 नंबरची रास आहे ही टॉरस, जी नैसर्गिक कुंडलीमध्ये द्वितीय स्थानात असते, जे धनस्थान आहे आपलं, आपल्या प्रॉपर्टीचं, फायनान्सचं स्थान आहे. सो तिथे ज्युपिटर हा एक्सपॅन्शनचा ग्रह आहे. तो ही एक एनर्जी जी आहे ना, ही तुम्हाला बरंच काही पैसा, प्रॉपर्टी, स्टेटस सगळं काही मिळवून देणारी आहे, सगळ्या प्रकारचा डामडौल मिळवून देणारी आहे. पण इथे एक मेसेज असा आहे की सध्याची तुमची जी प्रेझेंट हे सगळं म्हणतात ना की सगळे ग्रह अलाइन झाले आहेत, युनिवर्स अलाइन झाले तुम्हाला सगळं हे द्यायला. शेवटचं कार्ड सन आहे, ते पूर्ण फुलफिलमेंट दाखवतं. सॉरी, की तुमच्या लाईफमध्ये एक नवीन एक सूर्योदय म्हणा किंवा एक नवीन तुमची सुरुवात आयुष्याची होणार आहे. इतकं सगळं काही पूर्ण बदलून जाईल तुमचं लाईफ. सगळं काही तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं तुम्हाला मिळून जाईल. पण प्रेझेंटली तुम्ही काही बाबतीमध्ये होल्ड बॅक करताय किंवा तुमच्या ज्या कॅपॅसिटीज आहेत तुम्हाला पुढे जाण्यासाठी तिथे सॉरी, एक थोडीशी नकारात्मकता तुमच्यामध्ये आहे असं काहीसं दिसतंय. किंवा तुम्ही स्वतःला एका कम्फर्ट झोनमध्ये ठेवलं आहे. तुम्ही एक जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ना, त्या दृष्टीने तुम्ही एक बिंदास प्रयत्न सुरू केले पाहिजेत, काहीही न घाबरता. एक तुम्हाला एक क्लॅरिटी पाहिजे, काय आपल्याला काय हवं आहे, काय प्लॅन सॉरी काय हवं आहे आपल्याला लाईफमध्ये, काय प्लॅनिंग आहे, त्या गोष्टीचं प्लॅनिंग करून त्याप्रमाणे एक मन भक्कम असायला हवं तुमचं.
पण इथे असं दिसतं आहे 8 ऑफ स्वोर्ड्स की तुम्ही तुमच्या विचारांनी स्वतःला एक कुठेतरी बंदिस्त केलेलं आहे, किंवा तुमचे विचार आहेत ना हे सगळ्या स्वोर्ड्स डाऊनवर्ड आहेत. सो कुठेतरी एक नकारात्मक आहेत जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आहेत, आणि ते जे फॉर्च्यून आहे तिथे जाऊ देत नाही आहेत, तिथे पोचू देत नाही आहेत. ते तुमच्या लाईफमध्ये येताना ही गोष्ट ही अडथळा आणू बघते. सो यासाठी एक दिवाईनचा गायडन्स आहे की तुमच्यामध्ये एक तुमच्या बाबतीत न्याय झाला आहे, सगळं काही तुमचं व्यवस्थित होणार आहे, आणि जे काय तुम्हाला हवं आहे ते तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा फुलफिल होणार आहे. सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला होल्ड मिळेल, पैसा प्रॉपर्टी सगळ्यावरती. फक्त तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून थोडं बाहेर पडायला पाहिजे. दुसरं म्हणजे एक तुमच्या लाईफची एक क्लॅरिटी तुम्हाला असायला हवी. आपल्याला काय हवं आहे, लाईफ पर्पज काय, आपल्याला आपण किती स्पीडने पुढे जायला हवं, किती एफर्ट्स घ्यायला हवे, या सगळ्या बाबतीत तुम्हाला एक क्लॅरिटी असायला हवी. आणि ही जी नकारात्मकता आहे ना ही आपण किती वेळ एक त्याला किती वेळ स्थिरावतो आपण आपल्या लाईफमध्ये, तेथे एक लक्ष देण्याची गरज आहे. ही लवकरात लवकर या सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर पडण्याची गरज आहे. आणि त्यासाठी क्वीन ऑफ स्वोर्ड आणि किंग ऑफ कप्स यांच्या दोघांमध्ये हे कार्ड आहे. तुम्हाला यावरती बॅलन्स कसा करायचा आहे, तर हे विचारांची एक क्रांती म्हणावं ना तशी झाली पाहिजे तुमच्यामध्ये. तुम्ही तुमचे विचार बदलले पाहिजेत, एक क्लॅरिटी असायला पाहिजे तुमचं, एक क्लॅरिटी ऑफ थॉट म्हणतात ना तसं असायला हवं. दुसरं म्हणजे किंग ऑफ कप सांगतं की माइंड पूर्ण तुमच्या हातात हवं. तुम्ही मनाचे गुलाम असता कामा नये. तुम्ही ठरवायचं की काय करायचं आहे काय नाही. सो सगळे इमोशन्स हे तुमच्या ताब्यात असायला हवे, हे किंग ऑफ कप सांगतं. तुम्हाला प्रवाहाबरोबर जाण्याची तुमची तयारी असायला पाहिजे, जसं एक फ्लेक्झिबिलिटी तुमच्या मध्ये असायला हवी. ही जी सिच्युएशन आहे याच्यामध्ये एक तुम्ही स्वतःला सेफ करून घेतलेलं आहे. त्या विचारांमध्ये तुम्ही एक आव्हान पेलत नाही आहे, कारण कुठलीही गोष्ट ही सहजपणे मिळत नसते. त्यासाठी आपल्याला आव्हान लाईफमध्ये पेलावंच लागतं, तिथे झुंजावंच लागतं. ग्रह जरी एक प्लॅनेटरी अलाइनमेंट जरी असेल, किंवा कितीही फॉर्च्यून काहीही एक नशिबाचं चक्र तुमच्या बाजूने फिरलं तरीसुद्धा प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही. सो तो प्रयत्न सातत्याने करत राहणं हे गरजेचं आहे, तरच ती गोष्ट तुम्हाला अचीव होईल. कारण त्यासाठी फेवरेबल पिरियड आहे. तुम्ही जे कष्ट कराल त्याचे एक चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. पण ह्या सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे. ते होल्ड बॅक ते तुमचे जे काय बिलीफ असतील, एक नकारात्मक बिलीफ सिस्टम, ती जरा तपासून बघितली पाहिजे. त्यातून जे नकारात्मक विचार आहेत त्यांना एक सकारात्मक विचारांनी रिप्लेस केलं पाहिजे. असा कुठेतरी इथे हा मेसेज सांगितलेला आहे. सो तुमचं जे काय आहे एक प्रेझेंट सिच्युएशन, त्याचं फेथ तर खूप चांगलं आहे. द सनचं कार्ड आहे, एंडचं कार्ड सन आहे. इथे ही कार्ड सरळ सांगतायत की गुड फॉर्च्यून आहे, सक्सेसफुली तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेममधून बाहेर पडणार आहात. आणि जरी तुम्हाला या स्ट्रगलमध्ये काही प्रॉब्लेम फेस करावे लागेल, आणि मनी तुमच्याकडे येणार आहे, एक पैशाचा ओघ सतत तुमच्याकडे चालू राहणार आहे. पण तुम्हाला कष्ट करणं हे अपरिहार्य आहे. आणि त्यासाठी या दोन कंडिशन्स, या दोन मनाच्या एक या भूमिकेत तुम्ही शिरलं पाहिजे. क्वीन ऑफ स्वोर्ड आणि किंग ऑफ कप्सच्या भूमिकेत तुम्ही शिरलं पाहिजे. ही सगळी निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यातून काढून टाकली पाहिजे, तर तुम्ही हे सहजपणे अचीव कराल. सहजपणे तो अगदी रस्ता मोकळा होऊन जाईल. अक्षरशः हा एक प्रकारचा ब्रिज तयार होईल जो तुम्हाला सहजपणे त्या पलीकडे घेऊन जाईल. हो, असं काही आणि हा अर्जंट मेसेज आहे, हा तुम्हाला स्पेशली डिवाईनचा मेसेज आहे. सो एक तुम्ही तुमचं मन बॅलन्स करा. जसं तराजूची दोन पारडी कशी असतात तसं तुमचं दोन मन बॅलन्स करा. एक विचारांची क्लॅरिटी असू द्या, आणि बघा मग तुमचं कसं नशीब बदलतं आहे, सगळं कसं तुमच्या मनासारखं होतं आहे ते बघा. ओके, सो हा एक गायडन्स आहे जो मला इथे दिसतो आहे. तुम्हाला जर आवडलं असेल रीडिंग तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच पाहत राहा. थँक्यू.